नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं अजगणी गाव. अजगणी गावात श्रीदेव रामेश्वर पावणाई आणि विठ्ठलादेवी मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठा सोहळ्याचं नियोजन सुरू होतं. गावचे आणि देवस्थानचे मान्यवर नियोजनात व्यग्र होते. 12 मे 2026 ते 14 मे 2026 या दरम्यान 3 दिवस चालणाऱ्या या गावच्या धार्मिक आनंदोत्सवात सांस्कृतिक संध्यांचा देखील समावेश होता. नुकताच 12वी झालेल्या राहुल चव्हाण याच्या सृजनशील सांस्कृतिक मनात याबद्दल विविध विचार येत होते. त्याला त्याच्या गावच्या देवतांच्या ऐतिहासिक सोहळ्यात काहीतरी अस्सल, पारंपरिक तरीही नव्या तडफेचं सादर करायचं होतं. राहुलचे वडील हे सोहळ्यातल्या नियोजनातले एक मान्यवर, तरी त्यांनासुद्धा त्यांच्या मुलाचं म्हणजे राहुलचं सादरीकरण हे केवळ त्यांचा मुलगा एवढ्याच ओळखीवर मान्य नव्हतं, तर ते सादरीकरण अजगणी गावच्या प्रतिभावंताचं असावं असा त्यांचा स्पष्ट सूर होता. नेमकं काय करायचं या विचारात राहुलने अनेक दिवस, त्यापेक्षा चिंतनाच्या अनेक रात्री घालवल्या. राहुलला आधुनिक तंत्रज्ञानाची आवड आहेच, पण गावच्या देवतांच्या सोहळ्याच्या संध्याकाळी सांस्कृतिक यज्ञात स्वकर्तृत्वाची मोहर असलेली समिधा त्याला अर्पण करायची होती. आणि त्याच्या डोक्यात थाप पडली त्याच्याच आवडीच्या पखवाजाची. राहुलला त्याच्याही नकळत एका उत्स्फूर्त संगीत मैफलीची संकल्पना वळत गेली. मैफिलीतले त्याचे सोबतचे सादरकर्ते हे त्याने वेळोवेळी इतर ठिकाणी इतर कार्यक्रमात पाहिलेले आणि ऐकलेले त्याचेच समवयस्क होते. राहुल चव्हाण सकट प्रत्येकाचे गुरु वेगळे होते. त्या सर्वांना सादरीकरणासाठी एकत्रित आणायचा आग्रह हा राहुलसाठी कलशारोहण सोहळ्याला समर्पित आरोह ठरला. अमित गावकर, सोहम चिंदरकर, शिवराज पोईपकर आणि राहुल चव्हाण यांची मैफिल स्वरसंगम संगीत जुगलबंदी म्हणून सादर झाली. यावेळी उपस्थित अजगणी गावच्या जाणकार दर्दींनी देखील या आरोहाला भरभरून टाळ्यांची प्रतिष्ठा दिली. यावेळी गावच्या सरपंच साक्षी चव्हाण, उपसरपंच देवेंद्र पुजारे, उपाध्याय तसंच सांस्कृतिक जाणकार गणेश उर्फ गजू बाकरे, तबला विशारद हर्ष गावकर, माजी सरपंच वैभव पारकर, देवस्थान प्रमुख पुरोहित मिलिंद गावकर, निवृत्त न्यायमूर्ती ॲडव्होकेट सदानंद चव्हाण, बंडू भावे, मंदार चव्हाण, मयूर चिंदरकर यांच्यासह विविध मान्यवर, रसिक आणि अजगणी ग्रामस्थ तसंच मुंबईस्थित अजगणी ग्रामस्थसुद्धा यावेळी उपस्थित होते. स्वरसंगम जुगलबंदी सादरीकरण सुरू असताना एकाच्या चष्म्यासमोर वारंवार वाफ धरत होती. डोळ्यांच्या पापण्यांच्या कडा ओलावत होत्या. तरीही ती व्यक्ती स्वरसंगम जुगलबंदी सादर करत्या सर्व मंडळींना प्रशंसेने पाहत होती. ती व्यक्ती या सोहळ्याच्या नियोजनातले एक मान्यवर तसंच कार्यक्रमाला उपस्थित पंचायत समिती मालवणचे सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण होते. ते तिथले समन्वयक, मान्यवर, आयोजक, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी अशा विविध नात्यांनी उपस्थित होतेच आणि सोबतच स्वरसंगम जुगलबंदीचा आरोह जाणलेल्या राहुल दीपक चव्हाणचे वडील म्हणूनही मूक आनंदाश्रूंनी त्याची पाठ थोपटत होते. अजगणीतल्या मंदिर प्रांगणात स्वरसंगम जुगलबंदीचा एक एक सूर आरोहत जात होता आणि रसिकांच्या उत्स्फूर्ततेचा कळस देखील झाला होता. एका पित्याला त्याच्या मुलाने जाणलेल्या सांगीतिक सांस्कृतिक आनंदात जबाबदारी आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेचं आरोहण देवांच्या साक्षीनं दिसलं होतं. स्वामी